Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Crop Science, Standard 11, Paper First, and Agriculture, Science and Technology, Standard 11. In previous lecture, explain the plant nutrient. How many plant nutrient, their classification of plant nutrient on the basis of their source and requirement. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण प्लांट न्यूट्रिएंट याबद्दल सविस्तर माहिती बघितलेली आहे. प्लांट न्यूट्रिएंट किती आहेत, ते कुठून मिळतात आणि किती प्रमाणामध्ये लागतात त्यावरून क्लासिफिकेशन केलेलं आपण डिटेलमध्ये सगळं आपण बघितलेलं आहे. तर आता हे जे प्लांट न्यूट्रिएंट आहेत, हे प्लांट न्यूट्रिएंट काही हवेद्वारे पाण्याद्वारे मिळतात, कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन, आणि 16 अन्नघटकापैकी 3 अन्नघटक पाण्याद्वारे आणि हवेद्वारे मिळतात आणि राहिलेले 13 अन्नघटक हे जमिनीद्वारे मिळतात. आणि जमिनीमधून कुठून अन्नघटक मिळतात, तर जमिनीमध्ये जे मिळणारे अन्नघटक आहेत 13 अन्नघटक आहेत. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, आयर्न, मॅग्नीज, झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम, बोरॉन आणि क्लोरीन हे 13 अन्नघटक जमिनीमार्फत पिकांना मिळतात. मग जमिनीमध्ये कुठून येतात, तर मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर याद्वारे जमिनीमध्ये मिळतात आणि जमिनीमधून ते पिकं घेतात. कारण जमिनीमध्ये कंटिन्यूस आपण क्रॉप घेतल्यामुळं त्यामधले अन्नघटक कमी होतात, तर त्यामध्ये ॲड करणं गरजेचं आहे. तर ते आपण मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर याद्वारे अन्नघटक आपण जमिनीमध्ये ॲड करतो आणि ते पिकांना मिळतात. तर ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयामध्ये प्लांट न्यूट्रिशनमध्येच मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर हे इन्क्लूड केलेलं आहे. परंतु क्रॉप सायन्स या विषयामध्ये चॅप्टर नंबर 6 मॅन्युअर म्हणून सेपरेट दिलेलं आहे आणि चॅप्टर नंबर 7 फर्टिलायझर म्हणून सेपरेट दिलेलं आहे. म्हणजेच क्रॉप सायन्स यांचे 3 चॅप्टर इथं कवर होणार आहेत आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाचं प्लांट न्यूट्रिशन हे कवर होणार आहे. कारण प्लांट न्यूट्रिशनमध्येच मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर आहे, ते वेगळं बघायची गरज नाही. तर क्रॉप सायन्सच्या विद्यार्थ्यांनी मॅन्युअर हे चॅप्टर आपण सुरू केलेलं आहे. तर त्यांनी 6 नंबरचं चॅप्टर मॅन्युअर्स हे सुरू झालं सगळ्यात धरा, आणि प्लांट न्यूट्रिशन हा जो चॅप्टर आहे यामध्येच मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर आहे. तर हे समजलं असेल तुम्हाला. तर आता बघूया आपण मॅन्युअर्स म्हणजे काय. फर्स्टली, क्लासिफिकेशन ऑफ मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर. देर आर मेनली 3 types of manures and fertilizer, broadly classified into 3 types. Organic manures mean natural, chemical fertilizer means synthetic, and biofertilizer. तर जे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर हे आपण ॲग्रिकल्चरमध्ये ह्या हेडिंग अंडरमध्ये आपण अभ्यास करतो, आणि बायोलॉजिकलच्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर फर्टिलायझरच असं त्यांनी क्लासिफिकेशन केलं जातं. तर मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर याचं क्लासिफिकेशन ब्रॉडली 3 टाईपचं आहे, ज्याला आपण मॅन्युअर्स किंवा ऑर्गॅनिक मॅन्युअर्स असं म्हणतो, ते नॅचरल घटक आहे. केमिकल फर्टिलायझर हे सिंथेटिक आर्टिफिशियल आहे. बायो फर्टिलायझर म्हणजे जैविक खते. हे या पद्धतीनं आपण 3 गटामध्ये याची विभागणी करतो. तर 3 गटामध्ये याचा अभ्यास केला जातं. तर आपण प्रत्येकाचं व्यवस्थित आपण अगोदर माहिती बघूया. ऑर्गॅनिक मॅन्युअर्स ऑर मॅन्युअर्स मीन्स, तर हे क्लासिफिकेशन तर बायोलॉजीमध्ये क्लासिफिकेशन ऑफ फर्टिलायझर असं केलं जातं. ऑर्गॅनिक मॅन्युअर, केमिकल फर्टिलायझर, बायो फर्टिलायझर, आणि ॲग्रिकल्चरमध्ये क्लासिफिकेशन मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर असं म्हटलं जातं. तर बघूया आपण व्हॉट इज मीन बाय मॅन्युअर्स. पहिले काय बघायचं आपल्याला, व्हॉट इज मीन बाय मॅन्युअर्स. It is a well-rotted organic substances of plant and animal waste which is added in the soil which increase the fertility of soil, known as manures. That is a FIM, compost, green manure, vermicompost.
These are the well known example of manures. आता मॅन्युअर्स म्हणजे काय, याला आपण सेंद्रिय खत असं म्हणतो, की जे प्लांटचं किंवा प्राण्यांचं वेस्ट मटेरियल जे आहे ते वेल डिकम्पोज झाल्यानंतर, वेल रॉटिंग झाल्यानंतर जे आपण शेतामध्ये टाकतो त्याला आपण सेंद्रिय खत असं म्हणतो. त्यामध्ये महत्त्वाचं आहे शेणखत, ज्याला आपण फार्म यार्ड मॅन्युअर असं म्हणतो. जे गोठ्यामधून निघणारं शेण आहे, मूत्र आहे आणि त्यांनी खाल्लेलं किंवा पायाखाली वगैरे तुडवलेलं जे मटेरियल असतं ते सगळं आपण जमा करून एका उखंड्यावर टाकतो आणि काही काळापर्यंत त्याला डिकम्पोज होऊ देतो तिथून, आणि उन्हाळ्यामध्ये ते शेतामध्ये नेऊन घालतो. तर ते आहे फार्म यार्ड मॅन्युअर. नंतर कंपोस्ट आहे, जे काही प्लांट रेसिड्यूज आहे, वनस्पतीचं जे काही काळी कचरा वगैरे असतं शेतामधून निघालेलं, ते आपण एका खड्ड्यामध्ये काही काळापर्यंत त्याला डिकम्पोज करायला ठेवतो आणि ते डिकम्पोज मटेरियल नंतर शेतामध्ये खत म्हणून वापरतो, ते कंपोस्ट. ग्रीन मॅन्युअर म्हणजेच हिरवळी खत. काही पिकं अशी असतात की फास्ट ग्रोईंग होणारे असतात आणि पानं भरपूर असतात आणि लवकर कुजणारं असतं, असं कॅरेक्टरचं जे आहे, जसं की सनहेम्प आहे, ढेंचा आहे, ग्लिरिसिडी आहे, हे ग्रीन मॅन्युअर म्हणून याचा वापर केलं जातं आणि यापासनं भरपूर ऑर्गॅनिक मॅटर मिळतं. तर ते ग्रीन मॅन्युअर. आणि देन व्हर्मी कंपोस्ट, ज्याला आपण गांडूळ खत असं म्हणतो. गांडुळापासनं तयार केलं, गांडुळाचा विस्टा. गांडूळ हे ऑर्गॅनिक मॅटर भरपूर प्रमाणामध्ये खातं आणि त्याचं जे विस्टा आहे त्याला कॅस्टस म्हणतात. ते कॅस्टस म्हणजेच व्हर्मी कंपोस्ट. तर हे उदाहरण आहे मॅन्युअरचं, ज्याला ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणतो. नंतर सिवेज अँड स्लज, जे काही शहरामध्ये ह्युमन एक्सक्रेटा जे मोठमोठ्या ड्रेनेजमधून निघतं, तर ते खत म्हणून वापर करता येतं. तर ह्युमन एक्सक्रेटा जे असतं त्याला सिवेज अँड स्लज असं म्हणतात. तर हे वेल नोन एक्झाम्पल आहेत. नंतर मॅन्युअरचं एक्झाम्पल जे आहे, ऑइल केक जे आहेत, जेवढे काही ऑइल केक म्हणजे तेल काढल्यानंतर राहिलेली जी पेंड असतं, ती पेंडीचा वापरसुद्धा खत म्हणून केलं जातं. नंतर ॲनिमल ओरिजिनमधून मिळणारं जे बाय प्रॉडक्ट आहे, जसं की फिश मिल आहे, मीट मिल आहे, नंतर बोन मिल आहे, हे जे काही ॲनिमल वेस्ट मटेरियल, तर तेही ऑर्गॅनिक मॅन्युअरमध्ये मोडतं. तर या पद्धतीनं हे सगळं सेंद्रिय खतामध्ये मोडणारे हे उदाहरणं आहेत, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आता सेंद्रिय खताचं जमिनीसाठी फारच महत्त्वाचं असतं. जी जमिनीची भौतिक रचना सुधारण्यासाठी, जमिनीची सुपीकतेमध्ये वाढ करण्यासाठी, इट इन्क्रीज द फर्टिलिटी ऑफ सॉईल. तर हे जमिनीची सुपीकता वाढ करण्यासाठी ऑर्गॅनिक मॅटर फारच गरजेचं असतं. सेंद्रिय खत फार महत्त्वाचं असतं. इट इज अ नॅचरल सोर्स. आता हे मॅन्युअर्स हे कसं आहे, नॅचरल सोर्स आहे, नैसर्गिकरित्या आहे. जे काही शेणखत आहे, जनावराचा विस्टा नॅचरलच आहे, कंपोस्ट नॅचरलच आहे, ग्रीन मॅन्युअर नॅचरल आहे, व्हर्मी कंपोस्ट नॅचरल आहे, हे सगळं नॅचरल आहे. इट इज अ प्लांट अँड ॲनिमल वेस्ट. जेवढं काही सेंद्रिय खत असतं हे वनस्पतीजन्य किंवा प्राणीजन्यपासनं तयार केलेलं असतं. इट इज लेस प्लांट न्यूट्रियंट पर युनिट वेट. याचं कॅरेक्टर एक लक्षात ठेवायचं की ऑर्गॅनिक मॅन्युअर यामध्ये लेस प्लांट न्यूट्रियंट असतात पर युनिट वेट. त्याच्या वजनाच्या प्रमाणामध्ये अन्न घटकाचं प्रमाण कमी असतं. जसं आपण शेणखताचं उदाहरण घेतलं, शेणामध्ये 0.5% नायट्रोजन असतं. म्हणजे 100 किलो शेण आपण जर शेतामध्ये टाकलं, त्यापासनं अर्धा किलो नत्र पिकांना मिळणार, एवढं कमी अन्न घटक असतं. परंतु सगळं अन्न घटक असतात, मेजर आणि मायनर. आपण जे प्लांट न्यूट्रियंटचा अभ्यास केलं, मेजर आणि मायनर प्लांट न्यूट्रियंटमध्ये अभ्यास केलं, तर हे दोन्ही घटक यामध्ये असतं, परंतु कमी प्रमाणामध्ये असतं. हे एक लक्षात ठेवायला पाहिजे. इट इन्क्रीज द फर्टिलिटी ऑफ सॉईल. तर या मॅन्युअरपासनं जमिनीची सुपीकतेमध्ये वाढ होते, तर हे मॅन्युअरचं गुणधर्म आपण शॉर्टमध्ये बघितलं, जेणेकरून टेक्स्टबुकमध्ये असं व्यवस्थित दिलेलं नाही. तर तुम्हाला समजण्यासाठी हे व्यवस्थित आपण सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ बघताना आपण नोटबुक आणि पेन ठेवा आणि हे लिहून घ्या. तर कारण बघताना आपण लिखाण करत
त्यांनी आपले सगळे पाचही ज्ञानेंद्रिय हे कामामध्ये राहतात. यासाठी कॉन्सन्ट्रेशन असतं. आणि बघत राहिलं तर कुठेही मन जातं आपलं. तर लिखाण करायचं, बघत असताना लिहून घ्यायचं. तर हे लिखाण करायला पाहिजे, नोट्स काढायला पाहिजे तुम्ही. तर बाकी नोटची तुम्हाला आवश्यकता भासणार नाही. तर हे मॅन्युअर समजलं तुम्हाला. नेक्स्ट बघूया आपण फर्टिलायझर. इट इज अ synthesized inorganic substances which is added in the soil to supply essential nutrient for crop growth known as fertilizer. That is a urea, single super phosphate, muriate of potash. आपण क्लासिफिकेशन मॅन्युअर फर्टिलायझरचं करत असताना मॅन्युअर्स, सेकंड फर्टिलायझर, थर्ड बाय फर्टिलायझर. मग फर्टिलायझर म्हणजेच काय की रासायनिक खते. जे खते कृत्रिमरित्या तयार केले जातात त्या खतांना आपण रासायनिक खते असं म्हणतो, त्याला आपण फर्टिलायझर असं म्हणतो. आणि हे फर्टिलायझर 1 किंवा 2 किंवा 3 अन्न घटक सप्लाय करतं पिकांना. जसं उदाहरणार्थ आपण घेतलं युरिया. युरियामध्ये 46% नायट्रोजन आहे, तर हे नायट्रोजन सप्लाय करतं. सिंगल सुपर फॉस्फेट 16% फॉस्फरस आहे, तर हे फॉस्फरस सप्लाय करतं पिकांना. हे खत टाकल्यानंतर म्युरेट ऑफ पोटॅश जर शेतामध्ये टाकलं त्याच्या मार्फत पोटॅश हे अन्न घटक पिकांना मिळतं. तर असे हे रासायनिक खते आणि यांचं वैशिष्ट्य असं आहे की लार्जर क्वांटिटीमध्ये आपल्याला न्यूट्रिएंट देतात. दे कंटेन लार्जर क्वांटिटी ऑफ न्यूट्रिएंट पर युनिट वेट. वजनाच्या प्रमाणामध्ये अन्न घटकाचं प्रमाण जास्त असतं. जसं उदाहरणार्थ युरिया आपण घेतलं तर 100 किलो युरिया म्हणजे 2 बॅग आपण खरेदी केली तर त्यापासून आपल्याला 46% म्हणजे 46 किलो नत्र मिळतं. म्हणजेच 46 किलो 100 किलोमध्ये नत्र असतं. तर एवढ्या लार्जर क्वांटिटीमध्ये अन्नघटक मिळवून देणारे हे खते आहेत. तेच मॅन्युअर जर बघितलं आपण तर 0.5% नायट्रोजन असतं. म्हणजे 100 किलो शेणखत टाकलं तर अर्धा किलो नत्र मिळणार. परंतु त्याचं वेगळं रोल आहे मॅन्युअरचं. पण हे रासायनिक खत फक्त अन्न घटकासाठी असतं, मॅन्युअर हे जमिनीच्या सुपीकतेसाठी असतं. हा फरक आहे. तर मॅन्युअर हे जमिनीची भौतिक रचना, केमिकल स्ट्रक्चर, बायोलॉजिकल स्ट्रक्चर बदलून टाकतं. हे फक्त हे सप्लाय करतं न्यूट्रिएंट. फर्टिलायझर रासायनिक खते यापासून अन्न घटकच पिकांना मिळतं. दे आर इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. हे असेंद्रिय घटक आहे. दे आर सॅन्थेसाइज्ड ऑर आर्टिफिशियल. तर हे सॅन्थेसाइज आहे, आर्टिफिशियल आहे, कृत्रिमरित्या आहे. दे आर इन्क्रीज द यील्ड बट डू नॉट फर्टिलिटी ऑफ सॉइल. या खतामार्फत आपल्याला पिकांना अन्नघटक मिळून देतं पण जमिनीची सुपीकतेमध्ये वाढ होत नाही. दे आर रेडिली अवेलेबल इन मार्केट. तर हे मार्केटमध्ये रेडिली अवेलेबल असतं. कधीही आपल्याला विकत घेऊन शेतामध्ये खत टाकता येतं. पण सेंद्रिय खत हे आपल्याला प्रिव्हियसली प्रिपरेशन करावं लागतं, तयार करावं लागतं. जसं की शेणखत आहे, कंपोस्ट आहे, व्हर्मी कंपोस्ट आहे. हे बिफोर आपल्याला तयार करावं लागेल तर ते मिळणार आपल्याला. ऐन वेळेला मिळणार का नाही, पण हे कृषी केंद्रामध्ये उपलब्ध असतात, कधीही आपल्याला टाकता येतं. दे आर इझिली ट्रान्सपोर्टेशन. रासायनिक खत हे आपल्याला कधीही ट्रान्सपोर्टेशन करता येतं, इझी असतं कारण क्वांटिटी कमी लागतं. आणि सेंद्रिय खत हे जास्त प्रमाणामध्ये लागतं. त्याला बैलगाडीनं टाकतो आपण, ट्रॅक्टरनं नेऊन टाकतो. 100 गाड्या टाकलो म्हणतो, 50 गाड्या, 20 गाड्या, 20 ट्रॅक्टर टाकलो म्हणजे एवढ्या क्वांटिटीमध्ये लागतं. ते हे कमी क्वांटिटीमध्ये लागतं, इझिली ट्रान्सपोर्टेशन होतं. दे आर चीप इन रेट. दुसरं महत्त्वाचं की हे जर हिशोब लावला आपण न्यूट्रिएंटच्या बाबतीत तर चीप रेट मिळतं आपल्याला. रासायनिक खत हे स्वस्त दरामध्ये मिळतं अन्न घटकाचं कॅल्क्युलेशन केलं तर. बरं, मॅन्युअरमध्ये 100 किलो शेणखत टाकलं अर्धा किलो नत्र मिळतं. तेच आपण युरिया 800 रुपयाचं युरिया म्हणजे एक बॅग 400 रुपयाची असेल तर 2 बॅग आपण घेतलं तर 100 किलो होतं. 800 रुपयामध्ये आपल्याला 46 किलो नत्र मिळतं. तर अन्न घटकाच्या बाबतीत हिशोब केलं तर आपल्याला रासायनिक खत हे स्वस्त दरामध्ये मिळतं. परंतु हे फक्त अन्नघटक सप्लाय करतं. मॅन्युअरचे दुसरे महत्त्वाचे रोल आहे जमिनीची सुपीकतेमध्ये वाढ करण्यामध्ये. म्हणून आपण न्यूट्रिएंटच्या बाबतीत कंपॅरिझन केलं तर रासायनिक खत स्वस्त दरामध्ये उपलब्ध होतं. नेक्स्ट बघूया आपण बायो फर्टिलायझर. द बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम
विच आर यूज टू इन्क्रीज द फर्टिलिटी ऑफ सॉइल कॉल्ड ॲज बायो फर्टिलायझर. जे उपयोगी सूक्ष्म जीवाणू आहे ते जमिनीच्या सुपीकतेमध्ये वाढ करण्यासाठी आपण जे वापरतो तर त्याला आपण बायो फर्टिलायझर असं म्हणणार. तर इट फिक्सेशन ऑफ ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन दॅट इज 60 to 80 kg नायट्रोजन पर हेक्टर दॅट इज अ रायझोबियम कल्चर. तर जे उपयोगी मायक्रोनिझम जे आहे ते जमिनीच्या सुपीकतेसाठी आपण जे वापर करतो जसं की रायझोबियम कल्चर आहे. तर हे रायझोबियम कल्चर एका हेक्टरमध्ये 60 ते 80 किलो नत्र स्थिरीकरण करून देतं. कारण हे नॅचरल आहे ना, कारण नॅचरल आहे. तर पर्यावरणाला धोका नाही यापासनं. रासायनिक खताचा पर्यावरणाला धोका आहे, सेंद्रिय खताचा पर्यावरणाला धोका नाही आहे. कारण हे इको फ्रेंडली आहे आणि रेन्युएबल नेचर आहे ना, रेन्युएबल आहे. तर हे निसर्ग निर्मित आहे. तर पर्यावरणाला यापासनं धोका नाही आहे आणि जमिनीची सुपीकतेमध्ये वाढ करून देतं, नत्र स्थिरीकरण करून देतं. इट इन्क्रीज द यील्ड ऑफ क्रॉप. आणि बायोफर्टिलायझरपासनं पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होतं 10 ते 15%. इट इन्क्रीज द रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. तिसरं की जे ऑर्गॅनिक मॅटर आहे ते डिकम्पोज करण्यासाठी ट्रायकोडर्मा कामाला येतं. तर बायोफर्टिलायझर हे ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोजसुद्धा फास्ट करतं. जसं की ऊसाचं पाचट आहे, त्या पाचटवर आपण ट्रायकोडर्मा जर ॲड केलं टाकलं तर लवकर डिकम्पोज होतं. त्याला वर्ष लागणार होतं, तर हे 2 महिन्यामध्ये पूर्ण डिकम्पोज करून टाकतं. तर ते ट्रायकोडर्मा. इट कॅन बी अप्लाय 3 वे. आता हे बायो फर्टिलायझर आपण 3 पद्धतीने याचा वापर करू शकतो. ॲज अ सीड ट्रीटमेंट रायझोबियम कल्चर आहे, बियाला बीज प्रक्रिया करूनही बायो फर्टिलायझर आपल्याला वापरता येतं. देन सॉईल ट्रीटमेंट ट्रायकोडर्मा आहे, डिकम्पोज करण्यासाठी आपण ट्रायकोडर्मा वापरतो. देन सॉईल ॲप्लिकेशन जमिनीमध्ये टाकता येतं आझोटोबॅक्टर. जेवढे नॉन लेग्युमिनस क्रॉप असतात त्यासाठी आपण आझोटोबॅक्टर कल्चर वापरतो. आणि जेवढे लेग्युमिनस क्रॉप असतात शेंगवर्गीय द्विदल पिके यांच्यासाठी रायझोबियम कल्चर सीड ट्रीटमेंट करून वापरतात. जस्ट पेरणी करण्याअगोदर हे लावून पेरायला पाहिजे, तर जास्तीत जास्त नत्र स्थिरीकरण होतं आणि पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होतं. तर आजकाल बायो फर्टिलायझर जैविक खताचाही वापर जास्तीत जास्त होत आहे. तर आपण 3 पद्धतीने क्लासिफाय केलं. आपण समरी बघूया. या लेक्चरवर आपण काय बघितलं, क्लासिफिकेशन ऑफ मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर ब्रॉडली 3 टाईप्स, ऑर्गॅनिक मॅन्युअर, केमिकल फर्टिलायझर, बायो फर्टिलायझर. तर आपण मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर हे 3 पद्धतीनं वर्गीकरण केलं. ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून, केमिकल फर्टिलायझर म्हणून, बायो फर्टिलायझर, सेंद्रिय खत म्हणून, रासायनिक खत म्हणून, जैविक खत म्हणून. आणि त्याच्यानंतर लेक्चर आपण बघणार आहोत ऑर्गॅनिक मॅन्युअर. हे डिटेलमध्ये एकेकाचा अभ्यास करायचा आपल्याला. मग 3 लक्षात ठेवायला पाहिजे, ऑर्गॅनिक मॅन्युअर, केमिकल फर्टिलायझर, बायो फर्टिलायझर. तर हे क्लासिफिकेशन आपण 3 पद्धतीनं करतो. तर प्रत्येकाचं आपल्याला पुढं डिटेल माहिती बघायची आहे. तर व्हिडिओ बघत राहा विद्यार्थी मित्रांनो. इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा की जेणेकरून नोटिफिकेशन मिळणार आणि तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे महत्त्वाचं चॅप्टर आहे. खास हे प्रॅक्टिकली महत्त्वाचं आहे. आपल्या प्रत्येक विद्यार्थी हे शेतकऱ्याचा आहे. प्रत्येकाकडे शेती असते, कोणी बघत असेल, कोणी बघत नसेल, इंटरेस्ट असेल नसेल, परंतु शेतीमध्ये हे फार महत्त्वाचं आहे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर. तर आज काळाची गरज आहे सेंद्रिय शेती करायची. तर आपल्याला हे शेणखत काय असतं, म्हणजे सेंद्रिय खत काय असतं हे माहीत असणं गरजेचं आहे. रासायनिक खत काय आहे, जैविक खते काय आहे. तर हे पासून आपल्याला पिकांना अन्नघटक मिळून देणारे हे सोर्स आहेत. तर जे जमिनीद्वारे मिळणारे जे 13 अन्नघटक आहेत ते 13 अन्नघटक जमिनीमधून येतात कुठून, तर हे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझरच्या रूपात आपण टाकतो जमिनीमध्ये आणि ते पिकांना उपलब्ध होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, बघत राहा आणि व्हिडिओ बघत असताना लिखाण करत बघा. तर जेणेकरून पाचनेंद्रिय कामात असतात आणि आपल्याला व्यवस्थित समजतं. तर इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान, जय किसान.